Friends, welcome to the video lecture series of Vidyam Academy. We are studying chapter number 1 in physics, that is rotational dynamics. This is part 4 in which we will try to cover conical pendulum. Conical pendulum or simple pendulum. मित्रांनो तुम्ही सिंपल पेंडुलमची थोडी तरी तुम्हाला आयडिया असेल, बट कोनिकल पेंडुलम म्हणजे असं विशेष काय आहे? So in conical pendulum, a tiny mass is attached to a string. Now the string is massless, flexible, inextensible and it is attached to a rigid support. मला कोनिकल का म्हटलं आहे? जे टायनी मास आहे ना ते एका हॉरिझॉन्टल पाथवरून किंवा जे सर्क्युलर मोशन परफॉर्म होते ते सर्कल हे हॉरिझॉन्टल आहे, वेअर ॲज ही स्ट्रिंग जेव्हा पूर्ण ट्रॅकवरती फिरेल त्यावेळेला एक काहींचा कोन फॉर्म होतो आहे. एक्झॅक्ट आयडिया देण्यासाठी एक आपण व्हिडिओ पाहू. व्हिडिओमध्ये जसं पाहिलं हा बॉब जो आहे हा सर्क्युलर मोशनवर परफॉर्म करतो आहे एका सर्टन सर्कम्फरन्सवरती. ओके, फॉर एक्झाम्पल वी कॅन से दिस बॉब मूव्स अलॉंग अ सर्टन सर्कम्फरन्स in uniform circular motion, whereas the string will move along a special trajectory. It is nothing but a cone. For example, जर याचा विचार जर आपण केला आणि आता असं आपण समजू बॉब जो आहे तो इथं अटॅच केला आणि स्ट्रिंग अशी वरती या सेंटरपर्यंत जाते. सो दॅट वॉट विल हॅपन, बॉब विल मूव्ह लाईक दिस. ओके, बॉब असा मूव्ह करेल, वेअरॅज जी अटॅच केली स्ट्रिंग आहे ती या कोनवरती अशी मूव्ह होईल. लक्षात येते? सो स्ट्रिंग जी ट्रॅजेक्टरी फॉलो करते त्यावरती याचं नाव पडलं आहे कोनिक पेंडुलम. आता आपण यासाठी कोनिक पेंडुलमची टाईम पिरियड किंवा त्याची फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला एक इक्वेशन सेट करायचं आहे. ओके, आता आपल्याला पाहावं लागेल की कुठले कॉम्पोनंट्स इथं इम्पॉर्टंट आहेत. नाव द थीटा इज अँगल मेड बाय द स्ट्रिंग. Now r is the radius of this particular circular track. Okay, now so let us consider this is right angle triangle. So what is sin theta? Sin theta is equal to r by l. So what is the value of r? R is equal to l sin theta. बॉबचं वेट जे आहे ते व्हर्टिकल डाऊनवर्ड्स असेल, यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसेल. सो फर्स्ट कॉम्पोनंट मला मिळाला, दॅट इज एम जी इज व्हर्टिकल डाऊनवर्ड्स. बट स्ट्रिंगमध्ये टेन्शन क्रिएट होणं अपेक्षित आहे. So that tension, let us consider that is T. Okay, now that tension can be resolved into two components. How? By drawing an imaginary line to this mg. Now this will become theta. हे दोन अँगल्स आहेत, हे अपोजिट झाले ना. मग हा याचं रिझॉल्युशन जर केलं तर आपल्याला काय भेटेल? हा जर टी हायपोटेनियस जर आहे तर व्हर्टिकल साईड काय भेटेल? टी कॉस थीटा. हॉरिझॉन्टल काय असेल? टी साइन थीटा ना, बट टी मी इथं ड्रॉ करतो आहे. का ड्रॉ करतो आहे समजते का? बघा, एक हा जो वेक्टर आहे तो कुठल्याही इक्विव्हॅलंट डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड असलेल्या वेक्टरना आपण रिप्रेझेंट करू शकतो. सो इफ टी कॉस थीटा इज वर्टिकल वेक्टर अँड दिस टी साइन थीटा इज हॉरिझॉन्टल वेक्टर, दॅट इज अगेन रिप्रेझेंटेड बाय इट्स इक्विव्हॅलंट वेक्टर. सो टी साइन थीटा आपल्याला इथं भेटला. लक्षात येत आहे? सो इनवर्ड कुठला फोर्स आहे? करेक्ट, टी साइन थीटा. आणि इनवर्ड फोर्स आपण शिकलोत ना मागच्या लेक्चरमध्ये. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर त्याच्या सेंटरकडे जाणारा, अलॉंग द रेडियस जाणारा असा फोर्स असतो, तो आहे सेंट्रिपेटल फोर्स. ओके, सो दोन कॉम्पोनंट मिळाले आपल्याला आता टीचे, टी कॉस थिटा, टी साइन थिटा. टी कॉस थिटा इज वर्टिकली अपवर्ड्स विच बॅलन्सेस वेट ऑफ द बॉब, as well as t sin theta is radially inwards, which provides necessary centripetal acceleration. So that I can write in mathematical form t cos theta equals to mg, t sin theta equals to m r omega square. I can write any formula of centripetal force, mv square by r or mr omega square. So that now if this is equation number 2, if this is 3, what I'll do, I'll try to divide equation 3 by equation 2 so that I can write
T sine theta divided by T cos theta equals to mr omega square divided by mg. Now will get cancelled out, T will get cancelled out. Okay, so you can write now after shuffling g sine theta divided by r cos theta equals to omega square, right? But what is r? According to equation number 1, r is L sine theta. Okay, so after substituting by equation 1, can you see this? Okay, g sine theta divided by L sine theta cos theta equals to omega square. So sine theta will get cancelled out. So what is the value of omega square? Omega square is g L cos theta. So this gives me omega equals to under root g by L cos theta. This will be the equation for angular velocity of a pendulum, equation number 4. But we know omega is equal to 2 pi upon t. So t साठी फॉर्म्युला काय लिहू शकतो? T is equal to 2 pi divided by omega. So after substituting equation number 4, so by equation number 4 आपलं आलं होतं काय? Omega is equal to under root g L cos theta. So we can write T equals to 2 pi under root L cos theta divided by g. So this is equation of time period of a pendulum. Let us consider this equation number 5. So what is equation for frequency? Frequency is 1 over t. So what is equation for frequency? N is equal to 1 over 2 pi under root g by L cos theta. So in this way we can generate different sets of equation for conical pendulum. Thank you.